पुण्याचे एकदा संपूर्ण आदिवासी बांधवांचं, गोंडगोवारी संविधानिक गोंडगोवारी बांधवांचं आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो आहे। बंधूंना, आपण अनेक अशी माहिती पाहिली। आज आपण या माहितीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघू की गोठूल व्यवस्था काय आहे। ही गोठूल व्यवस्था आणि संविधानिक जे गोंडगोवारी आहेत, जे गोंड जमातीची उपजमात आहे गोवारी, जी कोपाल नावाने गणल्या गेलेलं होतं, आणि आज जी संविधानिक गोंडगोवारी आहेत, या गोंडगोवारी जमातीचा, या कोपाल जमातीचा, या गोवारी जमातीचा त्या गोठूल व्यवस्थेसोबत काय घनिष्ठ संबंध आहेत, आज या गोठूल व्यवस्थेमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघूया। तर बांधवांनो, ही जी गोठूल व्यवस्था आहे ही पाहंदीपारी कुपारलिंगो यांनी निर्माण केलेली आहे, ही स्थापन केलेली आहे। तर पाहंदीपारी कुपारलिंगो यांना अनेक असे ज्ञान होतं। त्या ज्ञानाचा विविध शिष्यांपर्यंत मार्ग पोहोचावा यासाठी ती गोठूलची व्यवस्था केली। तर या गोठूल व्यवस्थेमध्ये वयाच्या 3ऱ्या वर्षानंतर ते 18व्या वर्षापर्यंत या गोठूल व्यवस्थेमध्ये स्थान दिल्या जात होतं। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की गोठूल म्हणजे काय। गो म्हणजे गोंगो, अर्थात दुःख व क्लेश निवारक शक्ती, अर्थात विद्या। त्यानंतर टूल म्हणजे ठाणा। तर गोठूल या 2 शब्दांनी तयार झालेला हा गोठूल अर्थात विद्येचे स्थळ असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे। बऱ्याच लेखकांनी विविध प्रकारची भाकड कथा किंवा जे अशोभनीय जे लिखाण आहे ते लिखाण गोठूल व्यवस्थेबाबत लिहून ठेवलेलं आहे। परंतु मुख्यत्व कारण म्हणजे गोठूल स्थापन करण्याचं मुख्यत्व कारण म्हणजे त्या गोठूल म्हणजे शिक्षणाचं स्थळ। प्राचीन काळामध्ये कुठल्याही प्रकारचं शिक्षण स्थळ नव्हतं। तर वयाच्या 3ऱ्या वर्षानंतर ते 18व्या वर्षापर्यंत आदिवासी जमातीतील मुलांना त्या गोठूल व्यवस्थेमध्ये स्थान द्यायचं, प्रवेश द्यायचं। त्या गोठूल व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या विद्या त्यांना शिकवल्या जात, जसे कुस्ती असेल, तिरकमटा खेळणे असेल, त्यानंतर प्रेमभाव, बंधुभाव, विविध अशा प्रकारचे शिक्षण त्या गोठूल व्यवस्थेमध्ये शिकवले जात असत। तसेच याच गोठूलमध्ये माता कालिकंकालीच्या मुलांना सुद्धा पाहंदीपारी कुपारलिंगो यांनी शिक्षण दिलेलं होतं। तर या गोठूल व्यवस्थेच्या पुन्हा महत्त्वाचे कार्यामध्ये की जे मुलं वयाच्या 3ऱ्या वर्षानंतर ते 18व्या वर्षापर्यंत जे मुलं त्या गोठूलमध्ये शिक्षण घ्यायचे, त्या शिक्षण घेणाऱ्या मुलांचा संपूर्ण महत्त्वाचा उद्देश मध्ये हे होता की त्यांचं मानसिक, शारीरिक, बौद्धिक हा विकास व्हायला पाहिजे। त्यांनी सत्य मार्ग ही शिकवण घेतलेली पाहिजे, सत्य मार्ग काय याची दीक्षा घेतलेली पाहिजे। अशा विविध प्रकारचे शिक्षण त्या गोठूल व्यवस्थेमध्ये दिल्या जात असत। धर्मगुरू पाहंदीपारी कुपारलिंगो हे फक्त बौद्धिक ज्ञानीच नव्हते, तर मानसशास्त्री सुद्धा होते, सांस्कृतिक शास्त्री सुद्धा होते, आणि महान सामाजिक, यथार्थवादी, शिक्षाशास्त्री अशा विविध प्रकारचे सत्य, ज्ञान आणि विद्या आणि जे त्यांना शक्ती प्रदान होती, हे धर्मगुरू पाहंदीपारी कुपारलिंगोंना होती। ही संपूर्ण शक्ती प्रदान होती, आणि हे सगळे शास्त्री असल्यामुळे गोठूलच्या माध्यमातून आपल्या सगळ्या समाजाला या प्रकारची शिक्षण, या प्रकारचं बौद्धिक विकास, या प्रकारचं मानसिक विकास हे त्यांचं झालं पाहिजे, म्हणून गोठूल या व्यवस्थेमध्ये त्यांना शिक्षण दिलं जात होतं। या गोठूल व्यवस्थेचा जो मुखिया होता त्याला शिरदार म्हटलं गेलं होतं। हे शिरदार हे मुखियाचे काम करायचे आणि हे अविवाहित राहायचे। जेव्हा त्यांचा विवाह होईल त्यानंतर त्यांना त्यांच्या गोठूल व्यवस्थेतील मुखिया पदाचे त्यांना राजीनामा द्यावा लागत असे। त्यानंतर नव्यानं अविवाहित व्यक्तीची त्या शिरदार म्हणजेच मुखियापदी निवड केली जात असे। तर ही गोठूल व्यवस्था जेव्हा स्थापन झाली, ती गोठूल व्यवस्थेमध्ये 9 सदस्यीय कमिटी होती।
तर 9 सदस्यीय कमिटीमध्ये हे जे सिरदार होते, हे मुखिया होते, हे प्रमुख होते त्या ठिकाणी, आणि हे अविवाहित असायचे. अविवाहित असल्यानंतर त्यांना मुखियाचं ते पद हे सांभाळ करावं लागत होतं. आणि त्यांचा जेव्हा कधी विवाह झाला असेल तर त्यांना त्या मुखिया पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागत असे. गोठूल व्यवस्थे म्हणजे जो दुसरा सदस्य होता हा सैवाल होता. सैवालचं मुख्य कार्य म्हणजे आजूबाजूच्या परिसरात आणि गोठूलची साफसफाई करणं, ही सैवालचं प्रमुख कर्तव्य होतं. अनेकदा हे सैवाल गोठूलच्या भिंतीवरती अनेक असं चित्रफित काढायच्या, ही जबाबदारी सैवालकडे होती. तर तिसरा सदस्य म्हणजे महत्वाचा, पांदीपारी कुपार लिंगोनी त्या सगळ्या समाजामध्ये कोपाल नावानं ज्या जनजातीची गणना केली, ज्या सगळ्या समुदायामध्ये कोपालला स्थान दिलं, अर्थात गोंड जमातीची उपजमात जी गोवारी आहे त्यांना साथ दिलं. आणि हीच कोपाल जमातीमधला एक व्यक्ती, यानी की अनेक असे व्यक्ती असतील, परंतु जी 9 सदस्यीय कमिटी होती, या गोठूलच्या 9 सदस्यीय कमिटीमध्ये तिसरा सदस्य हा कोपाल होता. मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आपण हडप्पन चिन्हाची भाषा आचार्य मोतीराव दादा कंगाल यांनी ओळखली. आणि हडप्पा लिपीमध्ये जे बहांगाधारी कोपाल होते, जे केपाल त्यांनी संबोधन केले, हेच केपाल हेच कोपाल. गोठूल व्यवस्थे म्हणजे 9 सदस्यीय कमिटीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे सदस्य म्हणजे कोपाल होते, अर्थात गोवारी होते. या कोपालचं महत्त्वाचे कार्य म्हणजे जे काय सदस्य होते त्या सदस्यावर निगराणी ठेवण्याचं काम ही कोपाल करत होते. तर या गोठूल व्यवस्थे म्हणजे तिसरा सदस्यत्व हा गोवारीला मिळालेला आहे. अर्थात जे ॲफिनिटी आहे, ही ॲफिनिटी प्राचीन काळापासून कशी गोंड जमातीसोबत आहे आणि या गोवारीचा, या कोपालचा या गोठूल व्यवस्थेसोबत काय संबंध आहे हे आपल्याला लक्षात येईल. अशा पद्धतीनं 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा हे सदस्य, तर 9वा सुद्धा सदस्य होतं. परंतु या कोपाल जमातीला, या गोंड जमातीची उपजमात असलेल्या गोवारी जमातीला 2 सदस्यत्व मिळाले. प्रामुख्याने आता मी तुम्हाला सांगितलं की हे जे कोपाल होते, ते कोपाल संपूर्ण सदस्यांवर निगराणी ठेवायचे, त्याची रक्षण करण्याची जबाबदारी ही तिसऱ्या सदस्याला अर्थात कोपालला दिलेली होती. अशाच पद्धतीनं याच गोठूल व्यवस्था म्हणजे 8वा सदस्यत्व सुद्धा या कोपालला मिळालेलं होतं. त्याला नार केपाल असं ना किंवा नार कोपाल असं संबोधन केलं जातं. नार म्हणजे ग्राम होतोय. नार या गोंडी शब्दाचा मराठीमध्ये भाषांतर हे गाव होतो, हे ग्राम होतो. त्यावेळेस जे संपूर्ण गावातील लोक हे विश्राम करायचे, झोपायचे. गोठूलमधले लोक जेव्हा झोपायचे, गावातील लोक जेव्हा झोपायचे, आराम करायचे, अशा वेळी रात्रीच्या वेळी जो कोपाल होता, या गोठूल व्यवस्थेतला 8वा सदस्य जो कोपाल होता, हा कोपाल अख्ख्या गावाची रखवाली करण्याची जबाबदारी या कोपालकडे होती. आणि तेवढ्याच जबाबदारीने संपूर्ण गावाची रक्षा आणि राखण करण्याचं काम या 8व्या सदस्यानं अर्थात कोपालनं केलं. तर अशा पद्धतीनं या कोपालचं मूळ अस्तित्व ही गोंड जमातीसोबत आहे. यांची संस्कृती ही गोंड जमातीसारखी आहे, ज्या सगळ्या समुदायामध्ये पांदीपारी कुपार लिंगो यांनी कोपालला अत्यंत महत्त्व दिलं. तर या कोपालचं संबंध, या गोवारीचे संबंध या गोठूल व्यवस्थेसोबत कसं काही आहे, आपण या थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. अधिक माहितीसाठी पांदीपारी कुपार लिंगोचं गोंडी पुणेम दर्शन हे पुस्तक जे आचार्य मोतीराव दादा कंगाली यांनी लिहिलं, याचं अनेक असे लिखाण आहेत. ते लिखाण आपण वाचावं, सविस्तर माहिती त्या ठिकाणी मिळेल. मी या ठिकाणी आपल्याला कळेल अशा थोडक्यात शब्दामध्ये आपल्याला सांगितलं आहे. जर माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.